नमस्कार. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहणार आहोत अजित पवार एक नेता एक युग हा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती केवळ पदामुळे नाही तर त्यांच्या निर्णयांनी, कामाच्या वेगाने आणि प्रभावाने ओळखल्या जातात. अशाच व्यक्तिमत्वापैकी एक नाव म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार. सर्वांचे लाडके आवडतं व्यक्तिमत्व म्हणजेच दादा. बारामतीच्या मातीत घडलेला, सहकार चळवळीतून उभा राहिलेला आणि राज्याच्या सत्ता केंद्रापर्यंत पोहोचलेला हा नेता महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक निर्णायक अध्याय होता. बालपणापासूनच संघर्ष, जबाबदारीची जाणीव, राजकारणातील चढउतार, सत्ता आणि वाद या सगळ्यातून घडलेला हा प्रवास आज अचानक थांबला. आजचा हा विशेष रिपोर्ट म्हणजे केवळ एक नेत्याची कहाणी नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक प्रभावी पर्वाचा मागोवा आहे. अजित अनंतराव पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 अहमदनगर जिल्ह्यातील काळे देवळाली प्रवराजवळील छोट्याशा गावात झाला. वडील अनंतराव पवार हे सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते आणि सामाजिक नेते. आई आशाताई राष्ट्रवादी काँग्रेस संस्थापक शरद पवार यांचे ते पुतणे. 1975 मध्ये वडिलांच्या अकाली निधनानंतर अवघ्या 16व्या वर्षी अजित पवारांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. पुण्यातील बृहन्मुंबई कॉलेज ऑफ कॉमर्समधून BComचं शिक्षण घेत असतानाच आयुष्याची दिशा बदलली. शिक्षण खंडित झालं पण सहकार चळवळीतून उभा राहण्याचा निर्धार पक्का झाला. राजकारणाची सुरुवात सहकारी संस्थांमधून झाली. 1982 मध्ये सहकार साखर कारखान्याचा संचालक मंडळावर प्रवेश आणि इथूनच नेतृत्वाची ओळख निर्माण झाली. पुणे जिल्हा परिषदेत काम करत असताना प्रशासनाची पकड, निर्णयाची धार आणि कामाचा वेग दिसून आला. 1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. मात्र काका शरद पवारांसाठी ती जागा सोडत त्यांनी विधानसभेचा मार्ग स्वीकारला. 1995 पासून सलग 7 वेळा 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 बारामतीतून अपराजित राहून त्यांनी जनाधार सिद्ध केलाय. काँग्रेसमधून सुरुवात आणि 1999 मध्ये शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना हा टप्पा त्यांच्या कारकिर्दीतील निर्णायक वळण ठरला. मंत्री म्हणून जलसंधारण 1999 ते 2004, ग्रामविकास, ऊर्जा यासारखी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. प्रशासकीय निर्णयामध्ये कडकपणा आणि कामाचा वेग ही त्यांची ओळख बनली. 2010 पासून 5 वेळा उपमुख्यमंत्री, वेगवेगळ्या सरकारात ही कामगिरी महाराष्ट्राच्या राजकारणातील दुर्मिळ उदाहरण ठरली. सत्ता आणि वाद हे त्यांच्या प्रवासाचं अविभाज्य भाग राहिले. 2014 मध्ये NCP BJP आघाडीत उपमुख्यमंत्री, 2019 ते 2022 मध्ये महाविकास आघाडी आणि 2023 मध्ये NCP मधील फुटीनंतर 40 आमदारासह भाजपसोबत जाऊन पुन्हा उपमुख्यमंत्रीपद. 2024 मध्ये निवडणूक आयोगाकडून NCPचे नाव आणि चिन्ह मिळवून त्यांनी पक्षावर पकड कायम ठेवली. सिंचन घोटाळ्याचे आरोप, लवासा प्रकारावरील टीका, वाद झाले परंतु नंतर क्लीन चिटही मिळाली. टीकेसोबतच कामाची दखलही घेतली गेली. बारामती हा फक्त मतदारसंघ नव्हता तर बारामती पॅटर्न होता. सहकार, शिक्षण, आरोग्य आणि विकासातील गुंतवणुकीमुळे बारामतीला हिमायतनगर म्हणून ओळख मिळाली. हा मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रासाठी चर्चेचा विषय ठरला. कुटुंब हा त्यांचा आयुष्याचा स्थिर आधार राहिला. पत्नी सुनेत्रा पवार बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कृषी कार्यात सक्रिय. पुत्र जय पवार आणि पार्थ पवार नव्या पिढीचं प्रतिनिधित्व. भाऊ श्रीनिवास पवार उद्योग विश्वात. शरद पवारांची जवळीक असली तरी काळानुरूप राजकीय मतभेद वाढले आणि ते उघडपणे दिसले. 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामती जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी जात असताना सकाळी 8:45 लँडिंग दरम्यान लिअर जेट विमानाला अपघात झाला. विमान रनवेपासून दूर कोसळले, जळून खाक झाले. या दुर्घटनेत अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. राज्यभरात शोकलहरी पसरल्या. पंतप्रधान, ज्येष्ठ नेते आणि विविध पक्षांकडून शोक संदेश आले. तपास सुरू आहे तर निर्णय क्षमता, संघर्ष आणि प्रभाव या तिन्हीचा ठसा उमटवणारा हा नेता आज इतिहासाचा भाग झाला.
अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात अमिट छाप सोडून गेलेला एक प्रभावी अध्याय. महाराष्ट्र एक मोठ्या धक्क्यातून सावरतोय. निर्णय क्षमता, संघर्ष आणि प्रभाव या तिन्हीचा ठसा उमटवणारा हा नेता आज इतिहासाचा भाग झालाय. अजित पवार गेले असतील, पण त्यांनी घडवलेला काळ, त्यांनी घेतलेले निर्णय आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटलेली छाप ही केवळ आठवण नाही, तो एक असा अध्याय आहे जो काळाच्या पानावर कधीही मिटणार नाही.